देवातायसा करी उपकार, देवातायसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशी राजा कळो आले, ठाव दे चित्ता राखे पायापाशी, सकळ वृत्तीशी अखंडित, आस भय चिंता लज्जा काम क्रोध, तोडावा संबंध यांचा माझा, मागणे ते कहेचे आहे आता, नाममुखी संत संग देई, तुका म्हणे नको वरपंग देवा, तुका म्हणे नको वरपंग देवा, घेई माझी सेवा भाव शुद्ध, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केश राजा कळो आले, पांडुरंगा करू प्रथम नमन, चरणा संतातिया, चरणा संतातिया, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास तुका, देवा ताईसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केश राजा कळो आले. भगवान संत सम्राट ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी, वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा आणि या करुले हरेश्वर क्षेत्राची असणारी अधिष्ठात्री संरक्षक देवता श्री भगवान महादेव यांचं प्रगटीकरण या प्रांतामध्ये श्री हरेश्वर महाराजांच्या रूपाने झालेलं आहे. ही आणि त्याचबरोबर या ग्रामाच्या असणाऱ्या अधिष्ठात्री संरक्षक संत देवता या ठिकाणी वंदनीय प्रातस्मरणीय असणारे राजाराम महाराज कोकाटे, प्रातस्मरणीय वंदनीय भिकाजी बाबा उंडे, रंगनाथ महाराज महामुनी, गुरुवर्य तुकाराम महाराज शास्त्री, रंगनाथ बाबा अंधळे, रावजी बाबा काळे, अशा महापुरुषांनी, आमच्या आप्पा गुरुवर्य आप्पा इत्यादी अनेक महापुरुषांनी ह्या जी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे ते अव्याहत चालण्यासाठी ज्यांनी आपलं योगदान दिलं, असे असणारे आपले पूर्ववंशज किंवा ज्यांना आपण पूर्वसूरी असं म्हणतो, ह्या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अपूर्व अहेतुकी अशा अनुग्रहामुळं तुम्ही आम्ही सर्व ह्या चैत्र मासाच्या रामनवमीच्या हनुमान जन्माचा जो पर्वकाल आहे, संपूर्ण वर्षातला हा सर्वात मोठा पावन अशा प्रकारचा पर्वकाल आहे. आणि त्या पर्वकालामध्ये श्री हरेश्वर महाराजांच्या चरणारविंदाजवळ बसून त्या चरणकमलाजवळ आपल्या जीवनाचं परम मंगल किंवा परम कल्याण व्हावं यासाठी या ठिकाणी जो 7 दिवसाचा अनुष्ठान आपण आरंभ केलं, त्या अनुष्ठानामध्ये आजचा हा जागराचा दिवस असं म्हणतात. यामध्ये असं एक अलिखित नियम आहे की या दिवशी मागणीपर अभंग घ्यावा. याचा अर्थ असा की आपण भगवंताच्या चरणाजवळ बसून काही मागणी करावी. मग तुम्ही म्हणाल की ही मागणी करण्याचा अधिकार आहे का? हो, ज्यांनी ह्या अनुष्ठानात भाग घेतला असेल, ज्यांनी 7 दिवस सेवा केली, तर अशा वेळेला परमात्मा प्रसन्न होऊन आपल्याला म्हणत असतो की मनसी काही देगा तरी हेची करीगा पांडुरंगा. तो म्हणतो की तुम्ही माझ्याजवळ काहीतरी मागा, आणि त्यावेळेला भगवंताकडं हा मागणीचा दिवस आहे. खरं तर असं आहे की आपली देवाजवळ स्वामी महाराज सांगायचे की देवाजवळ पत निर्माण व्हायचे असेल तर अगोदर तप केलं पाहिजे. तप आणि त्याचा विरुद्ध अर्थ आहे पत. म्हणजे जो तप करील त्याला ही पत
किंवा त्याला हा मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. त्यासाठी आज जगद्गुरू तुकोबारायांच्या चरणाजवळ आपण जे काही 7 दिवसाचं अनुष्ठान मानलं त्याच्यामुळं हरेश्वर महाराजांच्या चरणकमलाजवळ आपण एक मागणी करत आहोत आणि ती जगद्गुरू तुकोबारायांच्या भाषेत करत आहोत. जगद्गुरू तुकोबारायांनी आपल्याला मागा म्हटले हरेश्वर महाराज. कोणी म्हणेल मला मुलगा व्हावा, कोणी म्हणेल मी निवडणूक जिंकावी, कोणी म्हणेल मला धन मिळावं, कोणी म्हणेल मला कीर्ती व्हावी. आपल्याला मागावं काय हे पण कळत नाही. म्हणून जगद्गुरू तुकोबारायांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे तुम्हा आम्हा सर्वांचं. ज्या वेळेला आपण आयुष्यभर परमार्थ करतो त्यावेळेला एक दिवस आपल्या जीवनात येतो की परमात्मा आपली परीक्षा पाहत असतो आणि वरम ऋणीश्व, तुला काय पाहिजे ते माग असं म्हणत असतो. त्यावेळेला आपल्याला काय मागायचं हे पण कळलं पाहिजे आणि ते तर आपल्या लक्षात येत नाही. आपण आपल्या उगीच संकल्पना केलेल्या असतात की मला शब्द स्पर्श रूप रस गंध प्राप्त झाला म्हणजे मी सुखी होईल, मला धन प्राप्त झालं म्हणजे सुखी होईल. ह्या सगळ्या गोष्टी संसारातल्या गोष्टी आहे आणि मूळ संसाराचं स्वरूपच असं आहे की संसारामध्ये सुख नावाचा पदार्थच नाही. संसारी जरी सुख जोडे तरी का शिविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे, भर्तृहरीने राज्य टाकिले श्री गोरक्षाते पुशिले, राज्य टाकून गेले आयशे किती एक भूपती. या ठिकाणी त्या भर्तृहरीनं संपूर्ण ह्या भारत देशाचा सम्राट होता आणि त्याला वैराग्य निर्माण झालं. त्यांनी आयुष्यभर खूप विषयाचा भोग घेतला, भरपूर धन मिळवलं, समाधान झालं नाही. त्याला असं वाटलं की जगामध्ये नीतीनं राहिलं म्हणजे समाधान मिळतं. उदाहरणार्थ खरं बोलणं, दुसऱ्याला त्रास न देणं, परोपकार करणं, देवाचा काही संबंध नाही पण चांगल्या गोष्टी केल्या म्हणजे आपल्याला समाधान प्राप्त होईल. म्हणून त्यांनी पहिलं जे शृंगार शतक नावाचं एक ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं भरपूर मन मानेल तशा विषयाचा भोग घ्यावा, मनुष्य सुखी होतो. वाटेल ते मनाला वाटेल त्या प्रकाराने पैसा मिळावा, त्या पैशाच्याद्वारा वाटेल ते भोग भोगावेत. पण त्याच्या आयुष्याचा बराच काळ गेला, त्याला समाधान किंवा शांती प्राप्त झाली नाही. म्हणून त्यांनी असं विचार केला की आपण नीतिनियमाने राहू. आपण पहा समाजात आजच आम्ही एक 13व्याचं गेलो होतो. 107 वर्षांचं ते आजीचं आयुष्य होतं. तिला धर्मशास्त्र माहीत नाही, वेदांतशास्त्र माहीत नाही, पण आपले जे नियम चालू आले पूर्वजांचे, जे आपल्या पूर्वसुरीने ज्याचं अनुष्ठान केलेलं आहे त्यांना माहीत नाही. देव ही संकल्पनेची फारशी माहिती नाही, पण चांगलं बोलायचं, दुसऱ्याचं नुकसान करायचं नाही, बोलताना दुसऱ्याला दुखवायचं नाही, आपण वाईट मांसाहार करायचा नाही, मद्यपान करायचं नाही, अशा नियमाचं पालन केलं तरी मनुष्य समाधानी राहील असं त्याला वाटलं. पण त्याच्यातही त्याला वाटलं शांती मिळते पण परिपूर्ण शांती आपल्याला मिळत नाही. म्हणून त्यासाठी त्याला वैराग्य निर्माण झालं आणि त्याला वाटलं इहलोकातलं सुख असो कोणतंही, या मर्त्य लोकातलं हे मुळात नाशिवंत अशा स्वरूपाचं आहे, क्षणभंगूर आहे. आणि जर आपण यज्ञयागादी केले म्हणजे आपण धर्मशास्त्राप्रमाणे वागलो तर आपल्याला स्वर्गामध्ये स्थान मिळेल. पण स्वर्गातही असंच आहे की ते पुण्य संपलं की तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यूलोका. वेश्या भोगी कवडावेचे मग दारही चेपून येते, तैसे लाजीरवाने दीक्षितांचे काय सांगू. आपण जरी स्वर्गात गेलो तर पुण्य संपलं की पुन्हा आपल्याला या मृत्यूलोकात यावं लागतं. तुका म्हणे जाती पुण्यक्षये अधोगती, पुण्यक्षये अधोगती, पुण्यक्षये अधोगती. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. पुण्य संपलं की त्याला पुन्हा माघारा यावं लागतं. मग याचा अर्थ हे जन्म मरणाचं चक्र जे आहे जोपर्यंत चालतं, जोपर्यंत या शरीराला आपल्याला यावं लागतं तोपर्यंत दुःखाची समाप्ती होत नाही. मग त्याच्यानंतर त्यांनी ते जे लिहिलं त्याला नीतिशतक असं म्हणतात. 100 श्लोक केवळ माणसाने नीतिमान जीवन जगावं, पण तरी त्याला पूर्ण शांती नाही. मग त्याला जे झालं ते वैराग्य निर्माण झालं. इहलोकातलं असो किंवा परलोकातलं सुख असो, ह्या सगळ्या सुखांचा त्याग केला तरच मनुष्याला खरं सुख प्राप्त होतं.
कारण श्रुतीमाता वेद सांगतो, त्यागेन एके अमृतत्व मानुषु. भोगात मुळात सुख नाहीच आहे, सुख जे आहे ते त्यागात सुख आहे. म्हणून त्याने सर्व संग परित्याग केला आणि गोरक्षाला तो शरण गेला. परंतु त्याच्या मनात एक अभिमान झाला, तुम्ही ह्या सर्वांचा त्याग केला, असा गोरक्षाला कोणी शिष्य आयुष्यात मिळाला नसेल. म्हणून त्यांनी त्यांना विचारलं की असं माझ्यासारखं ह्या संपूर्ण पृथ्वीचा सम्राट मी आणि राज्य टाकलं, असं आतापर्यंत इतिहासात कधी घडलं का? असा जेव्हा त्याला प्रश्न विचारला तेव्हा हे गोरक्षनाथ हसले आणि त्यांनी सांगितलं की तुझ्यासारखे हे जे राज्य त्याग करून गेले, ह्या भारतवर्षात त्यांची 99 कोटीची संख्या आहे. आणि ही मोठ्या मोठ्या जे सर्वांचे अधिपती असणारे, संपूर्ण सम्राट असणारे, अशी त्यांची 99 लाख संख्या आहे. आणि इतरांची नाही गणती. राज्य टाकून गेले आईशे. त्यांनी विचारलं होतं किती एक भूपती, म्हणजे किती एक राजे. त्याला वाटलं हे म्हणतील का तूच एकटा आहे, जगात दुसरा कोणी नाही. त्यांनी सांगितलं आईशे राज्य टाकून गेले कित्येक भूपती. अशी त्यांची गणनासुद्धा करता येणार नाही. कारण काय आहे, ज्या घरी त्यांनी सांगितलं की 18 भार वनस्पती या देशात अशा माता झाल्या की ज्यांनी पाळण्यातच झोके देताना सांगितलं, जाई रे जाई बाळा जाई श्री गुरु शरण. तू जन्मलात ना उपदेश मदालसा, देहो निर्मिला कैसा, आलाशी कवना वाटा मातेची हा गर्भवासा. जो पंथ ओखटारे पचलाशी कर्मकोठा, अविचार बुद्धी तुझी पुत्र राया आदटा. पर्यदे मदालसा सोहम जो रे बाळा. आईच्या पाळण्यामध्येच आईनं त्यांना वैराग्य दिलं. अशा प्रकारची मदालसा माता किंवा अनेक माता ज्या देशात झालेल्या आहेत, त्या दृष्टीनं जर पाहिलं तर स्वामी महाराज सांगायचे माणसांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. लोकांना वाटतं की भोगात सुख आहे, भोगात सुख नाही, त्यागात सुख आहे. याचं उदाहरण म्हणून स्वामी महाराज विनोदाने सांगायचे, जेव्हा एखाद्या मनुष्याला आमांश नावाचा आजार आहे, म्हणजे पोटात मुरडा येतो आणि त्याला जुलाब होतात, त्याला शेम पडते असं आपण म्हणतो. तर ज्यावेळेला ते मुरडा येतो त्यावेळेला त्याच्या पोटात खूप दुखतं, तो फार अस्वस्थ होतो. आणि ज्या वेळेला त्याला जुलाब होतो, ती शेम पडते, त्यावेळेला तो म्हणतो आता जरा बरं वाटतं. याचा अर्थ काय आहे, ज्या वेळेला त्या शौचाचा त्याग केला तेव्हा त्याला बरं वाटलं. म्हणजे याचाच अर्थ काय, व्यवहारात सुद्धा जर त्यागात सुख आहे तर परमार्थात त्यागातच सुख आहे, याविषयी संशय करण्याचं काहीच कारण नाही. विठ्ठल आपलं चिंतन हे चाललं होतं की भगवंताची काही सेवा करावी लागते. त्या सेवेचे साधारणपणाने वेदामध्ये किंवा आपल्या संत वाङ्मयामध्ये 3 भाग सांगितलेले आहेत. जीवनात परमार्थ करायचा म्हणजे प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. चांगलं लक्ष देऊन आपण सगळे एका कुटुंबातले सदस्य म्हणून हरेश्वर महाराजांच्या समोर यथाशक्ती यथामती चिंतन करण्याचा प्रयत्न करू. यामध्ये सगळी माणसांचे जे जगामध्ये आहेत किंवा सगळे पदार्थ किंवा सगळे व्यक्ती ह्या 3 गुणाचे आहेत, म्हणजे 3 प्रकारचे आहेत. काही लोक सत्वगुणी असतात, काही रजोगुणी असतात आणि काही तमोगुणी असतात. तर त्याच्यामध्ये
काय जे मनुष्य जसा असेल, पण त्याला परमात्म्याच्या भेटीचा अधिकार आहे. खरा परमात्म्याची भेट होते सत्वगुणी पुरुषाला, रजोगुणी आणि तमोगुणी पुरुषाला होत नाही. परंतु जसं शुद्ध सोनं आहे तर त्या सोन्याचा अलंकार होत नाही, त्याच्यात काहीतरी हिनकस सोनं घालावं लागतं तेव्हा त्याचा अलंकार बनतो. तसं मनुष्य जीवनातले व्यवहार करायचे असेल केवळ सत्वगुणात होऊ शकत नाही, त्याला थोडी रजोगुण तमोगुण लागतं. पण सत्वगुण असा प्रबल असला पाहिजे की त्यांनी रजोगुण आणि तमोगुणाला दबवलं पाहिजे. अशा प्रकारचं जीवन असलं पाहिजे. आणि हे जीवन बनवायचं असेल तर त्याच्यासाठी 3 प्रकारचे लोक संतांच्या पुढं आहेत. 3 प्रकारचे म्हणजे पहिला प्रकार आहे की तो प्रकार असा आहे की त्या माणसाला सारखं विषयाचा भोग घ्यावा वाटतो. मला अनुकूल शब्द ऐकावा वाटतो ना रेडिओ टी व्ही, तर तो मला मिळालाच पाहिजे. मला अनुकूल स्पर्श, अनुकूल रूप पाहणं, अनुकूल रस खाणं किंवा अनुकूल घ्राणेंद्रियाच्याद्वारा सुगंधी पदार्थाचं सेवन करणं. माणसाचं जीवन 5 विषयाच्या बाहेर नाही. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. तर हे मला मिळावं, या लोकातही मिळावं, परलोकातही मिळावं अशी त्याची धारणा असते. आणि त्याच्याविषयी इतका आसक्त झालेला असतो का ते विषय मिळाले, विषय भोग झाला तर मी सुखी आहे, नाही मिळालं तर माझं जीवन व्यर्थ आहे. असा एक प्रकार आहे की ज्या प्रकारामध्ये जसं मुंगळा आहे आणि तो गुळाच्या ढेपेला जर चिकटला आणि त्याला आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, अर्धा तुटतो पण त्या गुळाला सोडत नाही. तसं ज्यांनी विषयाला जो कधीच सोडत नाही, विषयासक्त ज्याचा अंतकरण आहे, तो एक प्रकार आहे. विठ्ठल दुसरा प्रकार असा आहे की त्या माणसाला जीवनात जेवढे ठेचा लागतात, अनुभव येतात, तसं त्याला कधी कधी वाटतं की ह्या सगळ्या जगामध्ये आपण फार परतंत्र आहोत. मनुष्य फार अल्पज्ञ आहे, अल्पशक्तिमान आहे. शास्त्र संत सांगतात की ईश्वर सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे. आणि ईश्वराला देवाला लोकांनी शरण जावं. म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. पण कधी कधी वाटतं की इतकं वैराग्य निर्माण होतं की हा संसार दुःखमूळ चौकडे इंगळ असं जर आहे, म्हणून रुसलो संसारा सर्प हा विखार पांढरा, आज तुझशी अंतर रे दातारा या दावेदारा निमित्त. असं वाटतं की ह्या संसाराचा त्याग करावा आणि आपल्या परमात्म्याच्या भजनात जावं. आणि भजनात गेला की पुन्हा असं वाटतं की आपण भजनात आलो खरं, पण अजून ईश्वराची भेटही झाली नाही आणि असलेलं संसाराचं सुखही सोडून दिलं. आता आपल्याला इथं या इकडेही नाही आणि तिकडचाही नाही, अशी मध्यभागाची त्रिशंकूसारखी तर नाही ना आपली स्थिती होणार. म्हणजे त्या पुरुषाला कधी वैराग्य निर्माण होतं, कधी विषयासक्ती निर्माण होते. दोन्हीकडे स्वामी महाराजांचे गुरुबंधू होते, ते आता ब्रह्मलीन झाले. तर ते आळंदीला यायचे आणि आळंदीला आले की त्या गुरुजींजवळ राहायचे. 6 महिने राहायचे. आणि आषाढी आली म्हणजे की ते म्हणायचे, गुरुजी मला असं वाटतं की आता घरी जावं. ते म्हणे का बरं? म्हणे वडिलांना मदत करावी वाटते, आता पाळी पेरणीचे दिवस आले. तिकडे गेले, कार्तिकी आली का ते वडिलांना म्हणायचे की मला वाटतं की आता गुरुजींजवळ जावं, वेदांत श्रवण करावं. वडील म्हणायचे असे 6 वर्ष झाले. मग त्यांनी स्वतः एक दिवस गुरुजींना विचारलं, मला कधी असं वाटतं की आळंदीलाच राहो, कधी असं वाटतं घरी राहावं, तेव्हा मी नेमकं काय करू? आश्रम इंद्रायणीच्या तीरावर आहे. त्यांनी सांगितलं तुझी पेटी घे आणि इंद्रायणीच्या प्रवाहात जा आणि डोक्यावर पेटी घेऊन तिथंच राहा, गावी जाऊ नको, इथे राहू नको. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे असा एक मनुष्याचा प्रकार आहे की त्याला कधी विषयाविषयी आसक्ती वाटते, कधी विषयाविषयी विरक्ती वाटते. आणि एक व्यक्ती अशी आहे, ह्या म्हणजे ती विरळी व्यक्ती आहे, पण त्याला उठिलेनी वैराग्य जेणे त्रिवर्ग हा त्रिवर्ग ऐसा सांडणे का ओमुनिया सुने आत्ताची गेले. नानोबाराय सांगतात की जसं स्वामी महाराज तर असं सांगायचे, एखाद्या माणसाने अन्न खाल्लं, ते ओकला, ते कुत्र्याने खाल्लं आणि कुत्र्या पुन्हा ओकला आणि ते खायचं म्हणलं तर कोणाची इच्छा होईल का? तसं ऐहिकीचे का पारत्रिती, इहलोकातले असो नाही तर स्वर्गसुखातले विषय असो, काही जरी झालं तरी त्याला हे भोगावे
हे आपण भोगावं हे न रुचे मना माझी, हे त्याच्या मनाला आवडतच नाही. असा एक वैराग्यवान पुरुष आहे विठ्ठल. मग अशा पुरुषाला प्रत्येक जर लोक वेगवेगळे असतील त्या सगळ्यांना एकच साधन सांगून चालत नाही. संत गुरु शास्त्र प्रत्येकाचा अधिकार पाहतात आणि अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तेची द्यावे. मुंगीवरी भार गजाचे पालन, घालतली या कोण कार्यसिद्धी. आपल्याला मुंगीवर जर हत्तीची अंबारी ठेवली तर चालेल का? तसा जो मनुष्य ज्या अधिकाराचा असेल त्या अधिकारानुरूप शास्त्रांनी आणि संतांनी त्याला साधनं प्रतिपादन केलेली आहेत. विठ्ठल असं आहे की केवढंही जरी त्यांना स्वामी महाराजांना पेन्शन आली, तर ते स्वातंत्र्य सैनिक होते आणि पोस्टमन घेऊन आला की सरकारने सांगितलं ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला तर त्यांना काही पेन्शन द्यायची. तर तुम्ही या पत्र आहे याच्यावर सह्या करा, तुम्हाला पेन्शन सुरू होईल. त्यांचे गुरुजी आले होते. त्यांचे गुरुजी पण काशीहून त्यावेळेला तिथं आलेले होते. त्यांनी त्या पोस्टमनला सही काही दिली नाही, ते पत्र स्वीकारलं नाही. गुरुजीने विचारलं तुम्ही का म्हणून हे इथं काय चाललं होतं सांगा. मग त्यांनी सांगितलं असं असं होतं. मग ते म्हणे तुम्ही सही करा, तुमच्या म्हातारपणामध्ये तुम्हाला हे पैशाचा उपयोग होईल. तुम्ही संन्यासी आहात, संन्याशाला कोणी विचारत नसतं शेवटी, तर तुम्हाला उपयोग होईल. गुरु सांगतात त्यांना. तर ते म्हटले नाही नको, कारण म्हणे आता सही कोणती करावी लागेल मला, पूर्वीचं श्रीधर नरहर कुलकर्णी. आता मी संन्यास घेतलेला आहे, मी आता पूर्वीचा राहिलेलोच नाही, त्यामुळं मला हे संन्यास घेता येणार नाही. त्या गुरुजींनी सांगितलं ऐकत नाही. 3 दिवस त्यांच्याशी बोलले नाही, 3 दिवस त्यांच्याशी भाषण केलं नाही. स्वामी महाराज त्यांना मधुकरी आणायचे, जीव घालायचे, ते बोलायचे नाही, हे बोलायचे नाही. नंतर त्यांनी सांगितलं मी तुमचा गुरु हे मानता ना? म्हणे मी मानतो म्हणे. पण मग म्हणे तुम्ही सांगितलं पेन्शन घे, तर तू का घेतली नाही? म्हणे मी त्यासाठी आळंदीला आलोच नाही. विठ्ठल त्या गुरूंच्या डोळ्यातून पाणी आलं आणि त्यांनी त्यांना भरभरून आशीर्वाद दिला. हे तुझा शेवटाला तुझा हे जे आहे हे सिद्धी जाईल. विठ्ठल विठ्ठल. याचा अर्थ असा आहे की हे 3 प्रकारच्या लोकांना साधनं सुद्धा वेगवेगळी. आता आपली यात्रा आहे त्याच्यामध्ये खेळणे विकायला आलेले असतात आणि त्या खेळण्यामध्ये काय सांगतात ते कोई भी ले 12-12 आणा, कोई भी ले 1 रुपया असं सांगत असतात. कोणतंही खेळणं घ्या 1 रुपयाला. तसं मनुष्याला परमार्थाचं साधन सांगायचं असेल तर प्रत्येकाला एकच साधन सांगून चालत नाही. यासाठी त्याच्या अधिकारानुरूप शास्त्रांनी 3 प्रकारची 3 लोकांना साधनं सांगितली. चांगलं लक्षात घ्या. आपल्याला ह्या गोष्टी लक्षात आल्या तर आपल्या परमार्थाचा प्रवास सुगम होतो. 12 वर्षांनी जी गोष्ट कळायची ती जर आपल्याला आत्ताच कळली तर आपल्या जीवनामध्ये लवकर मार्गाक्रमण करता येतं. विठ्ठल तीन मार्ग सांगितले. 3 प्रकारचे लोक आपण पाहिले. 3 प्रकारच्या लोकांसाठी 3 प्रकारचे मार्ग शास्त्राने सांगितले. ते कोणते मार्ग सांगितले? एक कर्म मार्ग सांगितला, एक भक्ती मार्ग किंवा त्याला उपासना मार्ग म्हणतात, आणि एक ज्ञान मार्ग सांगितला. असे 3 मार्ग मुख्य सांगितलेले. एक योग मार्ग आहे पण त्याचा भक्तीमध्ये समावेश होतो. तेव्हा हे 3 कोणासाठी आहेत? तर आत्ता पहिला जो आपण सांगितलं ना, विषयासक्त पुरुष आहे की काही झालं तर विषयापासून त्याचं मन बाजूला निघत नाही. अशा मनुष्याने काय करावं? तर त्याच्यासाठी सांगितलं की त्या पुरुषांनी निषिद्ध कर्म करू नये. म्हणजे शास्त्र सांगतं ना, जे करू नका, असत्यम वद, खोटं बोलू नका, धर्मम चर, धर्माप्रमाणे आचरण करा, त्या ठिकाणी कलंजम मा भक्षयस्व, मांसाशन करूच नका, शराब मा पिबस्व, मद्यपान करू नका. असं जे आज्ञा आहेत ज्या शास्त्राने सांगितल्या करायच्या नाही, जीव गेला तरी त्या करायच्या नाही, हे त्यांनी केलं पाहिजे. नंतर सांगितलं की अशा पुरुषाने काम्य कर्म करायचं नाही की मला मुलगा होईल म्हणून मी इतके जप करील, इतक्या वाऱ्या करील, असं काम्य कर्म मनुष्याने कधी करायचं नाही. आपण इथं
आपल्या ह्या गावची जी परंपरा आहे, वारकरी संप्रदाय किती ज्ञानोबरायांपासून किती महापुरुष या भूमीवर झाले असतील माहीत नाही आपल्याला, परंतु ह्या गावातली जी परंपरा आहे ती पूर्ण शुद्ध भागवत पंथाची परंपरा आहे. अजून इथं कोणत्याही दुसऱ्या परंपरेचा शिरकाव झाला नाही. तेव्हा अशा वेळेला आपल्याकडं आपला हा जो संप्रदाय आहे, ह्या संप्रदायाचा आरंभ होतो निष्काम कर्मापासून आणि याची समाप्ती होते नैष्कर्म्य दशेमध्ये, की ज्या वेळेला मनुष्य म्हणत असतो की मी तृप्त झालो, मी पूर्ण काम झालो, माझ्या जन्माचं सार्थक झालं, मला काही कर्तव्य उरलं नाही, जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे, अशी जी दशा आहे तिला म्हणतात नैष्कर्म्य दशा. आणि ही नैष्कर्म्य दिशेमध्ये मनुष्य झाला की त्याला पुन्हा काही उरलेलं नाही, त्याचा हा शेवटचा जन्म असतो. त्याचे प्राण आता कुठल्याही योनीला, लोकांतराला, नरकाला, स्वर्गाला जात नाही, तो याची देही याची डोळा मुक्त होतो, तिला म्हणतात नैष्कर्म्य दशा. आणि ही झाली शेवटची स्थिती. आणि सुरुवात कुठून झाली तर आपल्या जीवनाला जर खरं आपल्याला शांती समाधान पाहिजे असेल तर निषिद्ध कर्म करायचं नाही आणि सकाम कर्म पण करायचं नाही, निष्काम कर्म करायचा. आपण जे कर्म आपल्याला काय, आपण शेतकरी आहोत, व्यापारी आहोत, तर त्याच्यासाठी सांगितलेले जे नियम आहेत त्या नियमांचं पालन करायचं. तेच नियम म्हणजे आपण ईश्वराची पूजा आहे असं समजून त्या निष्काम कर्म परमात्म्याला समर्पण करायचं. मी केला असा अभिमान ठेवायचा नाही, नंतर त्याच्या फलाची इच्छा करायची नाही. फक्त संतांनी शास्त्रांनी सांगितलं म्हणून मी ते कर्म करीत आहे असं कर्म करणं याला म्हणतात निष्काम कर्म. आणि हे निष्काम कर्म केलं की मनुष्याच्या अंतःकरणामध्ये जे काम, क्रोध, लोभ, मद हे जे काही जळमट त्याच्या अंतःकरणावर बसलेले आहेत, हे सगळे पापवासना त्याच्या अंतःकरणात आहेत, ह्या सगळ्या पापवासना निघून जातात आणि त्या कर्माने त्याच्या चित्ताची, त्याच्या मनाची, त्याच्या अंतःकरणाची, बुद्धीची शुद्धी होत असते. म्हणून पहिला हा जो विषयासक्त पुरुष आहे त्यांनी आपल्या जीवनामध्ये निष्काम कर्म करणे कर्म आचरावे आधी, कर्म आचरावे आधी, कर्म आचरावे आधी, याची करणे घडलेली गोष्ट सांगतो. आश्रमात एकदा एकाला विंचू चावला, तर स्वामी महाराज म्हटले, अरे तो आमका मनुष्य आहे, तो विंचू उतरवतो म्हणे, तुम्ही त्याच्याकडं जा म्हणे. तर ते गेले त्यांच्याकडं. अरे म्हणे, अरे चांडाळा तू माझ्याकडं कसा आला, आता मी उलटच मंत्र म्हणायला लागणार. नाही नाही वाढतो त्याने. ते म्हणे वाढू नका, तुम्ही कमी करा ना. ते म्हणे माझा स्वभावच बनून गेला, मला उलटेच येतात. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आईशे आयेत गा हरी, याही तारी जीवाशी. असेही लोक आहेत, तर त्यांना उद्धाराचा उपाय आहे का नाही काही, तर तो उद्धाराचा उपाय आहे हा निष्काम कर्माचं अनुष्ठान केलं की त्यांच्या अंतःकरणातल्या पापवासना जळून जातात आणि अंतःकरण शुद्ध होतं. अंतःकरण शुद्ध झालं म्हणजे काय होतं, तर याच्यासाठी आपलं सहज उदाहरण पाहिलं बघा. पाणी जर हलत असलं तर त्या सूर्याचं प्रतिबिंब त्याच्यात पडतं, परंतु ते पाणी हलतं, त्यामुळं सूर्यबिंबसुद्धा हलल्यासारखं दिसतं. वास्तविक सूर्य स्थिर आहे जागेवर, परंतु या ठिकाणी तो हलायला लागतो, कारण का ते पाणी हलतं. तसं जो मनुष्याचं चित्त शुद्ध नाही, पाणी जर गढूळ असलं तर ते प्रतिबिंब शुद्ध पडत नाही. पाणी चंचल असलं तरी ते प्रतिबिंब हलतं, स्पष्ट रीतीनं ते पडत नाही. तसं आपलं अंतःकरण शुद्ध नसेल तर आपल्या अंतःकरणामध्ये संतांनी कितीही उपदेश केला तरी तो उपदेश ते अंतःकरण ग्रहण करत नाही. तैसे चित्त शुद्ध नाही, बोध करील काही, तेथे बोध करील काही, बोध करील काही.
नाही निर्मळ जीवन काय करील साबन. किती साबण लावला आणि पाणी जर पुराचं असलं तर कपडे कसे निघतील. तसं आपलं अंतःकरण शुद्ध नसलं आणि आपण कितीही काही करा, कोणी कितीही उपदेश करा, तरी आपल्याला तो बोध होऊ शकत नाही. म्हणून चित्तशुद्धीचं साधन हे आहे या ठिकाणी कर्म. हे निष्काम कर्म केलं पाहिजे. आपले संत पहा, ते कुठल्या विद्यापीठाच्या परीक्षा नव्हत्या दिल्या, आपली साधीच कामं करत होते. सेना न्हावी महाराज न्हाव्याचं हजामतीचं काम करत होते. कबीर महाराज शेले विणीत होते. या चोखामेळा ढोरे वडत होते. सज्जन कसाई मांस विकत होते आणि परमात्मा त्यांना मांस विकण्यासाठी, ढोरे वडण्यासाठी, कबीर मुमीन लतीफ मुसलमान सेना न्हावी जाणं विष्णुदास, या ठिकाणी ह्या सगळ्या संतांची कामं भगवान परमात्मा करत होते. याचं कारण काय आहे तर चांगलं लक्षात घ्या की आपल्या जीवनामध्ये हा जो आपल्याला प्राप्त झालेला जो संसार आहे, म्हणजे आपल्याला प्राप्त झालेला जो व्यवहार आहे, ज्याच्या वर्ण आश्रमाप्रमाणे आपल्याला जो वाट्याला आलेला आहे, तेच कर्म करायचं. पण त्या अशा युक्तीनं करायचं की त्यामुळं आपल्याला आपलं अंतःकरण शुद्ध होईल, आपल्या वासना नष्ट होतील आणि तो बोध आपल्या अंतःकरणाला होईल. म्हणजे काय, संसार किंवा गृहस्थाश्रम किंवा हा व्यवहार ही आपली पाठशाळा आहे. ते आपल्याला शिकवते. जसं या ठिकाणी आपलं जर वाट्याला जे कर्म आलेलं आहे तेच कर्म आपण शुद्ध भावनेने देवाची सेवा म्हणून केलं तर परमार्थ आणि संसार याच्यामध्ये पुसटची सुद्धा रेषा नाही. तो संसारच अवघाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून. या लोक काय करतात, संसारामध्ये खोटेपणा करायचा, कुचराई करायची, अप्रामाणिकपणा करायचा आणि तीर्थयात्रा करायच्या. त्यांनी हे जे काही तुमचा अंतःकरणाची शुद्धी आहे ती होणार नाही. विठ्ठल तुमच्या आमच्या सामान्य लोकांसाठी हा निष्काम कर्मयोग हाच साधन आहे. दुसरी गोष्ट आहे, एकदा मनुष्याचं अंतःकरण शुद्ध झालं की त्याच्या ठिकाणी त्याच्या वासना गेल्या की त्याला बरं वाटायला लागतं. पण तरीसुद्धा तर कधी असं वाटतं ठीक आहे आता वाईट गोष्टी करायच्या नाही, पण चांगल्या करायच्या. म्हणजे काय चांगल्या करायच्या, म्हणजे पारायण करायचं का, नामस्मरण करायचं का, तीर्थयात्रेला जायचं का, योगाचं साधन करायचं का, एकांतात जायचं का, लोकसेवा करायची. किती साधनं समोर येतात, तेव्हा नेमकं काय करायचं असं कळत नाही, निश्चय होत नाही. याचं कारण चित्त चंचल राहतं. चित्त शुद्ध आहे, पाणी शुद्ध आहे, पण हलतंय सारखं, त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडत नाही. तसं चित्त शुद्ध झालं तरीसुद्धा त्या मनुष्याचं ते चित्त जर चंचल आहे, काय तुकाराम महाराज म्हणतात, बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ, असं हे चित्तसुद्धा स्थिर झालं पाहिजे. चित्त स्थिर झालं आणि शुद्ध झालं की जसं शुद्ध आणि स्थिर पाण्यामध्ये प्रतिबिंब सूर्याचं किंवा चंद्राचं किंवा आकाशाचं स्पष्ट दिसतं आपल्याला, जणू काही ते आकाश खालीच कढईत आलेलं आहे, भांड्यात आलं इतकं स्पष्ट दिसतं. तसं जर आपलं चित्त शुद्ध आणि स्थिर झालं तर परमात्म्याचं जे स्वरूप आहे ते आपल्याला शुद्ध रीतीनं स्पष्ट रीतीनं कळतं. जवळी असता जगजीवन, तेने होईल
सकळमुखी सेविपा कापडिया रे, किंवा तेने सकळ तेने सकळ जवळी असता जगजीवन का धांडोळी शिवन, आणि तेने तुझे होईल सकळ एकाग्र करी मन, तेने होईल समाधान रे. समाधान शब्दाचा अर्थ आनंद असा नाही घ्यायचा. समाधान म्हणजे चित्त एकाग्र करणं. आग्र म्हणजे टोक, एकाग्र म्हणजे ज्या चित्ताला एकच टोक आहे. विठ्ठल 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 सारखा एकच छंद लागलेला आहे. प्रत्येक अंतःकरण वृत्ती निर्माण झाली का ती कधी घटाच्या आकाराची, कधी पटाच्या आकाराची नाही. प्रत्येक वेळेला सुंदरते ध्यान उभे विटेवरी, असं जे परमात्म्याचं सुंदर साजिर गोजिर रूप आहे, त्या पांडुरंग परमात्म्याचं चिंतन प्रत्येक अंतःकरणाच्या वृत्तीनं करणं म्हणजे त्या चित्ताला एकाग्र करणं आहे. म्हणून आता आपल्या अंतःकरणाची चंचलता घालवायची, म्हणजे चित्त जे आहे ते स्थिर करायचे. तर स्थिर करण्याचं साधन काय आहे? भगवंताचं नामस्मरण. आणि ते कसं करायचं? मुखी नाम आणि हृदयी ध्यान, हेची परमार्थ साधन आपल्या निळोबारायांनी सांगून ठेवलं. मुखामध्ये भगवंताचं नाम आणि हृदयामध्ये परमात्म्याचं ध्यान, असं करण्याचा अभ्यास केला तर ते चित्ताचं एकाग्रीकरण होईल आणि ते चित्त इकडं तिकडं सारखं धावणार नाही. आणि ते स्थिर झालं की तुम्हाला आता तुमच्या जीवनामध्ये त्या स्थिर आणि शुद्ध चित्तामध्ये त्या परमात्म्याचं प्रतिबिंब दिसेल. तुम्हाला तो परमात्मा स्पष्ट रीतीने दिसून येईल की जिकडे पाहावे तिकडे बाई, श्रीहरी वाचुनी दुजे नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजी म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची. याला म्हणतात भक्ती, याला म्हणतात उपासना. म्हणजे आपल्या चित्ताला जर स्थिर करायचं असेल तर मनुष्याने परमात्म्याची उपासना किंवा भक्ती केली पाहिजे. हा दुसरा अधिकारी आहे. त्याच्या अंतःकरणात कधी कधी विषयासक्ती होते, कधी वैराग्य होतं. भक्ती केली की त्याच्या अंतःकरणातली विषयासक्ती निघून जाते आणि अंतःकरणात वैराग्य वाढे चढोवडी, उत्तरोत्तर वैराग्य वाढू लागतं. आणि वैराग्य वाढलं की त्या भक्तीचा परिणाम असा होतो की त्या परमात्म्याला वाटतं यांनी माझ्यासाठी एवढं जीवन समर्पित केलेलं आहे तर याला मी काहीतरी दिलं पाहिजे. आणि मग अशा वेळेला परमात्मा काय करतो तर त्यांनी सांगितलं, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु, पढिये देवभाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे. तो परमात्मा गुरुच्या रूपाने त्याला भेटतो. ऐशी कर्मे साम्यदशा, जेथ होय विरेशा, तेथ श्रीगुरु आपैसा भेटेची गा. अशा प्रकारचा जो मनुष्य परमात्म्याची उपासना करतो तो परमात्मा गुरुरूपाने त्याच्या जीवनात येतो आणि तो त्याला उपदेश करतो. आणि त्यावेळेला त्याला जे उत्तर मिळतं ते उत्तर कोणतं मिळतं सांगू का? त्या उत्तराचं नाव आहे मी कोण. त्या प्रश्नाचं नाव आहे मी कोण आहे. मी म्हणजे हा 3.5 हाताचा देह आहे की मी सुखीदुःखी होणार आहे का, मी कर्म करणार आहे का, मी फल भोगणार आहे, मी आहे तरी कोण नेमकं. याचं जे उत्तर आहे हे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मनुष्याला ह्या संसारामधल्या जन्ममरणाच्या येरधारा कधीच चुकू शकत नाही. जोपर्यंत त्याला आत्मज्ञान, यालाच म्हणतात आत्मज्ञान, यालाच म्हणतात ब्रह्मज्ञान, आणि हे ब्रह्मज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांनी कितीही काही प्रयत्न केले तरी त्याला जन्ममरण, तो पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया अपारे पाही मुरारे. या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये पुन्हा पुन्हा आईच्या उदरात गर्भाच्या रूपाने येणं, जन्मणं, मरणं, पुन्हा कर्म करणं, कर्माचं फल भोगण्यासाठी जन्माला येणं, जन्माला आलं की पुन्हा कर्म करणं, असं कर मर आणि कर एवढंच त्याचं जीवन राहतं. आणि त्याची समाप्ती कधी होते? ज्या वेळेला त्याला खऱ्या अर्थाने मी आत्मा आहे, कळले ज्याला आत्मा मी आयशे, हे ज्वर बाधती कैसे. त्यांनी सांगितलं ज्याला आत्मा मी आहे असं ज्याला कळलं त्याला ही जी त्रिविध तापाने तो रात्रंदिवस जन्मजन्मी होरपळत आलेला आहे, ज्याला आध्यात्मिक ताप म्हणतात. म्हणजे शरीराला रोग होणं किंवा मनाला सुखदुःखाचे सारखे ठणके बसणं याला म्हणतात आध्यात्मिक ताप. आधिभौतिक ताप म्हणजे आपल्या शत्रूंनी किंवा वाघ, सर्प यांच्यापासून होणारा त्रास, हा एक ताप आहे. आणि दुसरा आधिदैविक ताप आहे की परवा करोनासारखा आजार आला तर सामुदायिक पापाचं प्रारब्ध असतं, त्यावेळेला हे अशा प्रकारचे व्याधी जेव्हा येतात तर त्यांची लाट येते किंवा त्यांची एक साथीची रोग येतात किंवा अतिवृष्टी होते, अनावृष्टी, दुष्काळ होतो, महापूर येतात, उल्कापात होतो, भूकंप होतो. ही 3 प्रकारची दुःख त्या जीवाला कायम भोगावी लागतात. पण त्याला जर कळलं
की मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, भगवंताशी तो प्रेमाने जनाबाईसारखं प्रेमाचा कलह करतो, देवा तूच मुक्त आहे आणि मी काय बद्ध आहे का, अमर तू खरा आणि कैसा नव्हे मी दातारा, चाल जाऊ संता पुढे वाद सांगेन निवाडे. या ठिकाणी संतांच्या सहवासात त्याला जेव्हा कळतं की हा 3.5 हाताचा देह मी नाही, हा स्थूल देह मी नाही, याच्या आत असणारं एक सूक्ष्म शरीर आहे तेही मी नाही, ह्या दोघांचं कारण असणारं एक कारण शरीर आहे त्याला म्हणतात अज्ञान, तेही मी नाही, मग तू आहे तरी कोण. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, मी सच्चिदानंद रूप अमर आत्मा आहे, ज्ञान स्वरूप आहे, मी आनंदाचा कंद आहे, माझ्या ठिकाणी दुःखाचा लेश नाही, अज्ञानाचा लेश नाही, हे मर्क शरीर आहे, हे शरीर मी नाही, शरीर माझं नाही, असं बैसता संतांचे संगती कळो आले कमळापती, माझे कोणीच न होती निश्चय स्थिती दृढ झाला. अशी जेव्हा स्थिती त्याच्या जीवनात येते त्यावेळेला त्याच्या जीवनाचा पारमार्थिक प्रवास पूर्ण होतो. आणि ह्या प्रवासाचं साधन कोणतं असेल तिसरं तर ते आहे आत्मज्ञान. विठ्ठल आणि ज्या वेळेला आपल्या जीवनामधली भक्ती परिपूर्ण होते किंवा ज्ञानही परिपूर्ण होतं किंवा आपण यथाशक्ती कर्ममार्ग जरी अनुसरला तर ती कर्मरूपी पुष्प आपण कोणाला अर्पण करतो, देवालाच. भक्ती केली ती कोणाला समर्पण करतो, देवालाच. आणि ज्ञान झालं ते कोणाच्या कृपेने झाले, भगवंताच्या, ते सुद्धा कोणाला समर्पण करतो, देवालाच. मग अशा वेळेला भगवान इतके प्रसन्न होतात आणि ते म्हणतात का तू काहीतरी माग. तर ह्या वेळेला आज काय मागायचं हे सुद्धा संतांनीच आपल्याला शिकवलं. विठ्ठल स्वामी महाराज नेहमी सांगायचे, सांगली जिल्ह्यामध्ये एक गाव आहे, एक गाव आहे. एकदा शिवाजी महाराज आपल्या घोड्यावर बसून, शिवाजी महाराज फेरफटका घोड्यावर करत होते की आपल्या प्रजेतले लोक कसे सुखी आहेत का, कोणाचे काही प्रश्न आहेत का, वेश बदलून ते फिरत असत. तर ते फिरता फिरता त्या गावात आले आणि सकाळी सूर्योदयाच्या वेळेला, आणि त्यांना भूक लागली. परंतु आता सकाळी जेवण म्हणण्यापेक्षा त्यांनी एक लहान मुलाला बोलावलं आणि त्यांनी सांगितलं मला एक तांब्याभर पाणी आणून दे, मला तहान लागली. तो मुलगा गेला आणि त्याने आईला सांगितलं हा घोडेस्वार आहे, तो म्हणतो की मला पाणी द्या. आई म्हणली अरे आई भाकरी करत होती. त्याने म्हणे एवढ्या लवकर तहान कशी, याचा अर्थ त्यांना भूक लागली असली पाहिजे. म्हणून तिनं गरम भाकरी आणि त्याच्यावर लसणाची चटणी दिली आणि तांब्या भरून दिला, जा. शिवाजी महाराजांनी ते खाल्लं आणि अतिशय प्रसन्न झाले की इतका अतिथी सत्कार करणारे लोक आपल्या गावामध्ये आहेत, ह्या गावामध्ये आहेत, आपल्या राज्यामध्ये आहेत. मग त्यांनी त्याला सांगितलं तुझ्या वडिलांना बोलून घे. आणि त्याला सांगितलं की वडील आले, त्यांना सांगितलं की तुला काय पाहिजे ते माग, मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न आहे, तू खरं कुटुंब घडवलेलं आहे की या ठिकाणी अतिथीला साक्षात परमात्मा मानून सत्कार तुझ्या पत्नीनं माझा केलेला आहे, मी शिवाजी राजा आहे, तर तेव्हा तू माग. तर त्यांनी सांगितलं तसं काही मागायची गरज नाही का, पण काय झाले रात्रीचं तंबाखू आहे पण चुना संपला, तेव्हा थोडासा वाईच तिकडं ते म्हणतात ना वाईच चुना द्या म्हणला. विठ्ठल म्हणून त्या गावाचं नावच चुनेगाव पडलं. विठ्ठल म्हणून या ठिकाणी आपलं सुरुवात इथून झाली होती की परमात्म्याची काही उपासना भक्ती प्रेमपूर्वक केली तर आपली त्याच्याजवळ पत होते आणि मग ते आपलं तप होतं आणि मग त्याचे आपल्याजवळ पत होते. आणि अशा वेळेला परमात्माच आपल्याला म्हणतो मागा. तर अशा वेळेला काय मागायचं, ह्या सगळ्या साधनाच्या संक्रमणातून जगद्गुरू तुकोबाराय गेलेले. भंडारा डोंगरावर काय केलं त्यांनी जाऊन, भंडारा भामचंद्र घोराडा ह्या दिवसभर हेच चिंतन केलं, मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे.
तुकाराम महाराजांना काही हे खंड येईल कर्म, पारुषती येईल धर्माधर्म, कासयाने हे कळेल वर्म, मनवनी श्रम वाटतसे. आईशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ, तुका म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळ पावेन निश्चयशी. अशा प्रकारचे तुकोबारायांचं रात्रंदिवस चिंतन केलेलं आहे. तेव्हा तुकोबारायांना परमात्मा प्रसन्न झाले आणि तुकोबारायांना म्हणतात की तुम्हाला काय पाहिजे तुकोबाराय ते मागा. आणि अशा वेळेला तुकोबारायांना तर म्हणतात काही मागणे ह्या आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणू तसो, आमच्या एवढ्या पिढ्या झाल्या परंतु देवा तुझ्याकडे आम्ही कधी मागितलेलं नाही. पण देव म्हणतात की काहीतरी मागा, तर मनसी काही मागा तरी हेची देगा पांडुरंगा. मला काही मागा तू म्हणतोच तर तुझा अनादर करणं योग्य नाही. मोठ्या माणसांनी प्रसन्नतेने काही सांगितलं किंवा द्यायला लागले तर आम्ही मोठे त्यागी आहेत, आम्ही हात नाही लावणार असं म्हणू नये. सामान्य लोकांना म्हणू शकता, महापुरुषांचा तो आपल्यावर प्रसाद असतो. विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतात, आपले संत सुद्धा सांगतात, देवा तू माग म्हणतो ना, आम्ही मागतो, पण काय मागतो, आम्हाला कधी मागण्याची बुद्धीच देऊ नको हे आम्ही मागतो. विठ्ठल तर त्याच्यामध्ये तुकोबाराय म्हणतात, हे देवा आता तुला आमच्या मागणीच पूर्ण करा म्हणतो, तू मागणी मागाच म्हणतो, तर आमच्यावर एक उपकार कर. आणि काय उपकार कर हे अभंगाच्या प्रथम चरणात. देवाता करी उपकार, देवाता करी उपकार, तुकोबाराय एक शब्द आहे बघा, आता. आता देवा ऐसा उपकार करी. आता या शब्दाचा अर्थ आहे, आता शब्द म्हणजे आता सद्य क्षणाला, म्हणजे यानंतर. म्हणजे मी आता आयुष्यभर जे काही तुझी सेवा केलेली आहे किंवा तुझ्या कृपेने माझी याकडून जी सेवा घडलेली आहे, म्हणजे सेवेचा अभिमान नाही, परंतु ह्या सेवेचं फल तू मागा असं म्हणतोस, तर आता म्हणजे सर्व सेवा केली, म्हणजे मी निष्काम कर्म केलं, निष्काम उपासना केली. देवाकडं उपासना करताना सुद्धा काही मागायचं नाही, कर्म करताना सुद्धा काही मागायचं नाही. देवाला सर्व कळतं. आपल्याला आपलं कल्याण कशात हे तरी माहीत आहे का? तर देवाला असं सांगावं की आमचं कल्याण ज्याच्यात असेल ते तू कर. आता मग काय ऐशे करी, तारीशी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको, शरण आलो नेनतेपणे, भाव आणि भक्ती काहीच नेणे. अशा प्रकारचं देवा आत्तापर्यंत आम्ही हे निष्काम कर्म, निष्काम उपासना, संत सेवा, श्रवण केलं. श्रवण हे आपल्या जीवनाच्या उद्धाराचं सर्वात अंतरंग साधन आहे. सगळं लोक करतात, दान धर्म करतात, दुसरी सेवा करतात, वर्गणी देतात, पण कीर्तनाच्या वेळेला झोपतात किंवा येतच नाहीत. विठ्ठल भागवतामध्ये सांगितलंय, प्रविष्ट हा कर्णरंध्रेण स्वानाम भाव सरोरोहम. परमात्मा जो आपल्या हृदयात प्रवेश करतो ना, तो डोळ्यातून नाही जात, तो हाताने घेता येत नाही, पायाने जात नाही, तो कानाच्या बिळातून जात असतो. म्हणून कानाच्या बिळातून हे भगवंताचं नामसंकीर्तन
स्वरूप संकीर्तन, लीला संकीर्तन, आमच्या पांडुरंग महाराजांनी सांगितलं तसं ज्ञानोबा तुकोबारायांचं चरित्र हे जर आपल्या हृदयात गेलं तर त्याच्यामुळं आपलं हृदय शुद्ध होत जातं. त्या हृदयातल्या वाईट वासना, चंचलता, अज्ञान हे सगळं निघून जातं. म्हणून श्रवण हे पहिलं साधन आहे. काही लोक म्हणतात आम्हाला आहे ना अलीकडं परमार्थाची आवड वाटली. स्वामी महाराजांना एक जणांनी सांगितलं, ते म्हणे का वाटली? ते म्हणे हे जे रामायण टी व्हीवर चालतं ना हे मी पाहिलं आणि तेव्हापासून मला परमार्थाची आवड वाटली. स्वामी महाराज म्हणे रामायण वाचलं नाही, ऐकलं नाही ना? कधी ऐकलं नाही म्हणे. मग आता ही आवड आहे ना, एक दिवस तुला कळणार नाही, परत तुला रामायण ध्यानातसुद्धा यायचं नाही. कारण ते डोळ्यांनी पाहिले. परमात्म्याचा प्रवेश डोळ्यातून नाही, तो कानाच्या बिळातून आहे. विठ्ठल कथा जी आहे ती परमात्म्यालाच खूप आवडते. आता आपण कीर्तनाला एवढ्या संख्येने येतो, कीर्तनात एवढा विचार होत नाही, स्थूलमानाने विचार होतो. कीर्तनामध्ये सामान्यपणे साधारण विचार केला जातो. कथेमध्ये याच्यापेक्षा, प्रवचनामध्ये त्याच्यापेक्षा जास्त सूक्ष्म विचार केला जातो. आमच्या पांडुरंग महाराजांना विचारलं किती लोक येतात कथेला? ते म्हणे 50-60 येतात. मी म्हणलं एवढ्या गावामधून फक्त 50-60 लोक? मग तर तुम्हाला काय तुमचा वेळ एवढा 7 दिवसाचा घेतला आम्ही आणि त्याचं एवढं नाही. ते म्हणे 50-60 आहेत म्हणे, पण एक एक निवडून आहे. विठ्ठल विठ्ठल आणि खरा परमार्थ गर्दीचा नाही, तो दर्दीचा आहे. विठ्ठल म्हणून मनुष्याने जसा भुकेला मनुष्य तडफडतो ना अन्नासाठी, तानेला मनुष्य जसा पाण्यासाठी तडफडतो, तसे संतांचे विचार ऐकण्यासारखी मनुष्याच्या अंतःकरणाची उलघाल झाली पाहिजे. आणि अशा वेळेला त्याला जे श्रवण कानावर पडतं, संत पुरुषाचा सहवास होतो. खरं तर असे कोणी सांगणारा असू द्या, पण देवाचं बोलतो ना ते आपण ऐकत जावं. विठ्ठल तेव्हा आपण जीवनभर साधना केल्यानंतर तुकोबाराय म्हणतात की देवा आता हे सगळं झालं, आता ऐसा उपकार करी, तू मला असा माझ्या जीवनात उपकार कर. उपकरोती म्हणजे माझ्या हृदयात येऊन माझ्या हृदयात बदल करावा, अशा प्रकारचा उपकार तू कर. काय कर? तर देहाचा विसर पाडी मज. ह्या गोष्टी विचाराच्या आहे. स्वामी महाराज सांगायचे परमार्थ म्हणजे धांगडधिंगा नाही, परमार्थ हा विचाराचा आहे, परमार्थ हा समजुतीचा आहे. विठ्ठल ते सांगतात की देहाचा विसर पाडी मज. माणसाला मला हे देह आहे ना, हे देहाचं मला विस्मरण होऊन जाऊ दे. देह कुठं आहे हे माझ्या ध्यानात सुद्धा येऊ नये. नाथ महाराजांनी तर असं लिहिले त्याच्याविषयी की जो मोले मदिरा खाये तो तेने नाचे छंदे छंदे नाचे गाये, माझेनी ब्रह्मानंदो शिवेला आहे तो केवीर आहे आवरला, असं नाथ महाराज म्हणतात. थोडक्यात जर एखादा मनुष्य 1.5 दमडीची दारू प्याला तर त्याला वस्त्राचं भान राहत नाही, कारण त्याला शरीराचंच भान राहत नाही, परंतु तो उन्माद झालेला आहे. त्या ठिकाणी त्याला हा एक प्रकारचा रोगग्रस्त झालेला आहे, पण त्याला शरीराचं भान राहत नाही. जर 1.5 दमडीचा मद्यपान करणाऱ्याला देहाचं भान राहत नाही, तर परमात्म्याचा आनंद, ज्यांनी जो परमात्मा सच्चिदानंद आहे, आनंदाचा कंद आहे, आनंदाचा मूलभूत झरा आहे, आणि त्या परमात्म्याची प्राप्ती झाली तर नाही या आनंदाशी जोडा. या ठिकाणी हा आनंद नित्यानंद, परमानंद, ब्रह्मानंद अशा स्वरूपाचा आहे. म्हणून त्या पुरुषाला हा आनंद जर प्राप्त झाला तर जगातली सगळी वैभव तो लाथाडून टाकतो. विठ्ठल चांगलं लक्षात घ्या, जगातली जेवढी दुःख आहेत ना, जेवढी दुःख स्वप्नात असो किंवा जागृतीत असो, स्वप्नात सुद्धा एखादा देह असतोच का नाही आपल्याला? स्वप्नात सुद्धा एक शरीर आपल्याला प्राप्त होतं, आणि त्यावेळेला त्या शरीराला रोग झाला तर दुःख होतं की नाही? जर त्या शरीराचा रोग बरा झाला तर सुख होतं की नाही? होतं. आणि जागृतीमध्येही पण तसंच आहे. म्हणजे स्वप्न असो किंवा जागृती असो, जेव्हा जेव्हा दुःख होतं त्याला शरीराशी संबंध असल्याशिवाय दुःख माणसाला होतच नाही. आणि जेव्हा जेव्हा शरीराचा संबंध नसतो त्यावेळेला त्या माणसाला खऱ्या अर्थाने दुःख होतच नाही.
शरीराचा संबंध, शरीर असू द्या पण शरीराशी संबंध केला की दुःखाला सुरुवात होते. दुसऱ्याला दुःख होत असेल, दुसऱ्याला वेदना होतात, आपल्याला होतात का? कारण आपण काय म्हणतो, त्याचं शरीर वेगळं आणि माझं शरीर वेगळं, माझा ह्या शरीराशी संबंध आहे. तसा जोपर्यंत शरीराशी संबंध आहे तोपर्यंत जीवाला दुःख होत असतं आणि शरीराशी संबंध सुटला की जीवाला आनंद होत असतो. ठावाची नाही सुख दुःख माझे म्हणतात ठाव नाही सुख दुःखा नाचे तुका कौतुके. तुकाराम महाराज म्हणतात आजी आनंदुरे आजी परमानंदुरे. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, आनंदाचे डोहे आनंद तरंग. अशा प्रकारचा आनंद असल्यामुळे तुकाराम महाराज आपल्याला ते आनंदाने गातात, नाचतात. गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. अशा प्रकारचा हा आनंद आहे. म्हणून तुकोबरा आहे त्याला म्हणतात की हे देवा असा उपकार कर की मला शरीराचा विसर पडू दे. तुम्ही म्हणा शरीराचा विसर पडल्यावर दुःख होत नाही असं कशावरून तुम्ही म्हणता? शरीराची आठवण जोपर्यंत स्वप्नात आहे तर दुःख आहे, जागृतीत आहे तरी दुःख आहे. आता तुम्ही मला सांगा, आपल्या जीवनात 3च अवस्था आहे. एक जागृती आपण जागा असतो, एक स्वप्न पडतं आणि तिसरी अवस्था आहे सुषुप्ती म्हणजे झोप. आता झोपेत आपल्याला दुःख होतं का? पहा, मनुष्य जेव्हा जागा होतो, कोणत्याही झोपेतला कोणत्याही माणसाला विचारा की तुला झोपेत दुःख होतं का? तो म्हणतो कसं होतं झोपेत, तुला काय वाटलं? तो म्हणतो खूप आनंदात झोपलो होतो आणि मला काहीच कळलं नाही. मला काहीच कळलं नाही म्हणजे कळलं नाही म्हणजे अज्ञानात होतो. आणि दुसरी गोष्ट मला सुखात होतो, याचा अर्थ मला सुख त्या ठिकाणी मिळत होतं. आता झोपेमध्ये सुख आहे, झोपेमध्ये धन आहे का? निद्रिताच्या शेजेशी सापतैशी उर्वशी अशी स्थिती आहे आणि हा म्हणतो मला सुख मिळालं. याचा अर्थ तिथं फक्त काय आहे, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं विषय नाहीत आणि तरी सुख आहे. म्हणजे सुषुप्तीमध्ये का सुख आहे? तिथं शरीर आहे का? आपलं शरीर नाही का? आहे, पण या शरीराचं भान आहे का? सुषुप्तीमध्ये तो काय म्हणतो मला काही कळलं नाही म्हणजे शरीराचं त्याला भानसुद्धा नाही आणि सुख तर आहे की नाही. याचा अर्थ सुख विषयात आहे हा आपला भ्रम आहे. कोणताही विषय नसतो तरी सुषुप्तीमध्ये सुख आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ सुषुप्ती अवस्थेमध्ये किंवा झोपेमध्ये आपल्याला सुख असतं तेव्हा विषय काय असतो? देहाचा विसर असतो. देहाचा विसर केला त्यासाठी सांगतात तुकोबराय देहाचा विसर आणि त्याने आनंदे संचार. देहाचा विसर पडला की आनंदच आनंद आहे. पण मग तुम्ही म्हणाल मग आम्हाला तर झोपेचा देहाचा विसर पडतो पण जागृतीत आलं की पुन्हा सुखदुःख आमच्या पाचवीला पुजलेलं आहेच आहे. याचं कारण आहे झोपेमध्ये तुम्हाला केवळ सुख नाही मिळत. तेवढा तुम्ही काय म्हणता मी सुखाने झोपलो पण मला काहीच कळलं नाही. काहीच न कळणं म्हणजे अज्ञान आहे. याचा अर्थ तुम्हाला अज्ञान होतं तिथं. आता हे अज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला खऱ्या सुखाची प्राप्ती होणार नाही. मग हे अज्ञान घालायला पाहिजे आणि ते अज्ञान कशाने जातं तर आपल्याला ब्रह्मज्ञानाने आत्मज्ञानाने ते जात असतं. तेव्हा तुकाराम महाराजांची मागणी अशी आहे देहाचा विसर पाड म्हणजे अज्ञान हे बी आहे की या ठिकाणी सकाळचं उठलं का पुन्हा सुरू झालं. झोपेत काही नाही, स्वप्नात तिसरंच आहे, परंतु देहभावावर आलं की दुःख हे पाचवीला पुजलेलं आहे. म्हणून तुकाराम महाराजांचं असं म्हणणं आहे की आम्हाला आत्मज्ञान करून दे म्हणजे आम्हाला देहाचा विसर पडेल आणि ते आमच्या पुरुषार्थाने होत नाही. देवा तू आम्हाला सहाय्य कर. विठ्ठल याचा अर्थ असा आहे की हे काम कोण करू शकतो? देवाला म्हणतात की देवा
हे देव शब्दाचे संस्कृत आपला वेळ थोडा आहे, आपण थोडक्यातच आता आपल्या नियोजित वेळेमध्ये ह्या जे चिंतन आहे ते समाप्त करू. या ठिकाणी असं आहे की आपल्याला आपल्या जीवनामध्ये जर एखादी मागणी करायची असली ना कोणाकडं, तर गोड बोलता आलं पाहिजे. लोक त्याचं मन दुखवतात आणि पुन्हा त्याला दोष देतात, मागितलं तरी दिलं नाही. अरे त्याच्यात पोटात शिरून माग, देवाच्या सुद्धा पोटात शिरावं लागतं तेव्हा मिळतं, संतांच्या सुद्धा पोटात शिरावं लागतं तेव्हा मिळतं. वास्तविक आहे निरपेक्ष उदार अशा प्रकारचे देव आणि संत, तर तिथंसुद्धा तुम्हाला शरणागती करावी लागते, सेवा करावी लागते. तर सामान्य लोकांच्या व्यवहारामध्ये तुम्ही त्यांना मनाला समाधान मिळेल, त्यांच्या मनाला बरं वाटेल एवढं तर तुमचं बोलणं असलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. ह्या दीव शब्दाचे 10 अर्थ आहे संस्कृतमध्ये. दीव म्हणजे त्या दीव शब्दापासून देव म्हणजे देव म्हणजे आपल्याला विजिगिषा. जर आपल्याला कोणत्याही गोष्टीवर विजय मिळायचा असेल तर परमात्म्याची शरणागती पाहिजे. आणि परमात्मा इतका आहे की सगळ्या जगात करीशी तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राई, आपुले करुणेची साई करी ओ आई मजवरी. अशा प्रकारचा परमात्मा हा सर्व संपन्न सर्व शक्तिमान अशा स्वरूपाचा आहे. आणि परमात्मा दयाघन आहे. परमात्म्याच्या ठिकाणी कांती आहे, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती असा हा परमात्मा आहे. आणि तो अकारण करुणा घन अशा स्वरूपाचा आहे. म्हणून त्या ठिकाणी त्याची हे सगळं जग म्हणजे त्याची एक लीला आहे. असा परमात्म्याला जर आपण शरण गेलो आणि तो परमात्मा इतका दयाघन आहे की भक्तासाठी तो परमात्मा मागे पुढं त्याला सांभाळीत असतो. म्हणून म्हणतात देव. मग तुम्ही मला देव नसला तर आपण आपल्या शक्तीनं नाही का परमात्म्याची प्राप्ती करू शकत? आपल्या देहाचा विसर आपण योग करू, साधना करू, कधी होत नाही. परमात्म्याचं साह्य नसेल तर त्या ठिकाणी जीव हा अल्पज्ञ, अतिशय अल्पज्ञान आहे, अल्पशक्तिमान आहे. त्याच्याने हे कधी होत नाही. ना संसारात यश मिळत, ना परमार्थात यश मिळत. देवाचं साह्य असेल तर त्याला सर्वत्र विजयच विजय आहे. स्वामी महाराजांचे गुरुबंधू होते. ते दोघंही एकत्र अभ्यास करत होते. अतिशय घरचे श्रीमंत होते आणि अतिशय दिसायला सुंदर होते, बुद्धिमान होते. आणि एकदा त्यांचं काहीतरी चुकलं, गुरुजींनी त्यांना एक चापट मारली आणि रागावले. तर त्यांनी त्या दिवशी जेवण केलं नाही. आणि दुसऱ्या दिवशी गुरुजींना कळलं. मग ते म्हणे, अरे तू जेवला नाही मदन, तू जेवण कर, मी तुला रागावलं त्याचं तू कशाला एवढं धरलं? ते म्हणे, आता नाही, मी या आश्रमामध्ये राहणार नाही. तुम्ही मला काय समजलं? मी श्रीमंताचा मुलगा आहे आणि तुम्ही मला हिनवता काय, मला मारता काय? आता मला इथं राहायचं नाही. ते म्हणे, माझं चुकलं. गुरुजी म्हटले राहा. ते म्हणे, इथं राहणार नाही, इथंच काय तुम्ही मला शिकवणार आहे? मी काशीला जाईल, लात मारील, तिथं पाणी काढेल, असं त्यांनी सांगितलं. गेला तो काशीला, अखेर थांबला नाही. नंतर काही दिवसांनी तो काशीमध्ये इतका विद्वान होता की पूर्वीच्या काळात, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्ञानवापीमध्ये ज्या चर्चा होत त्याच्या काही वेदांताचे निर्णय त्यांच्यावर सोपवत असेल, इतके विद्वान होते. पुढं त्यांना जलोदर नावाचा व्याधी झाला, लिव्हरमध्ये पाणी झालं. आणि ते पाणी इतकं झालं की काढलं की दुसऱ्या दिवशी 1-1.5 लिटर पाणी निघायचं. मग त्यांना धाप लागायची. त्यामुळं त्यांना असं वाटायला लागलं की आपण याच्यातून टिकत नाही. तेव्हा स्वामी त्यांचे गुरुबंधू, प्रेम होतं दोघांचं. त्यांनी स्वामींना सांगितलं की तुम्ही ताबडतोब काशीला या, मला वाटतं की मी आता टिकणार नाही, माझी इच्छा आहे तुमची भेट घ्यायची. मग स्वामी महाराज लगेच काशीला गेले, त्याला भेटले. तो खूप रडला वगैरे. त्यांनी सांगितलं काही नाही, आजार बरा होईल. त्यांनी सांगितलं हा आजार बरा होण्यासारखा नाही, मला डॉक्टरांनीच सांगितलेलं आहे. नाही म्हणे, काही देवाच्या कृपेने होईल, नाही बरा होणार नाही. बरं म्हणे, असू दे, जाऊ दे, प्रारब्धाचा भोग आहे, आता भोगायचं, देवाचं चिंतन करायचं. तरी त्याला सांगितलं की शांत व्हायचा, परत रडायला लागायचा. असे 2-3 दिवस गेले. आणि नंतर तो म्हणायला लागला, स्वामी मला सगळ्यात जास्त दुःख याचं आहे का ते पाणी काढलं का पुन्हा होतं म्हणे, ते मला सर्वात दुःख आहे. अरे ते म्हणे, तू गुरुजींना म्हटलं होता लात मारील तिथं पाणी काढेल, आता तुझ्या पोटातलं पाणी नाही का काढता येत? विठ्ठल. याचाच अर्थ असा आहे की भगवंताच्या कृपेशिवाय काही होत नाही. म्हणून म्हणतात की देवा आणि अतिशय देवाच्या 10 अर्थ आहेत. हे सगळे अर्थ गृहीत धरून देवाची प्रार्थना करून सांगतात की देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. तर त्यांनी सांगितलं दुसरं काही माग,
याच्याशिवाय दुसरं काही पाहिजे का? तर ते तुकाराम महाराज दुसऱ्या चरणात सांगतात, मला दुसरं काही तरीचा हा जीव, तरीचा जीव सुख पावे माझा, सुख पावे माझा. तरीचा हा जीव, तरीचा हा जीव सुख पावे माझा, सुख पावे हरीचा जीव सुख पावे माझा, सुख पावे माझा. हरीचा जीव, हरीचा जीव सुख पावे माझा, सुख पावे तुकोबारायांनी देवांनी सांगितलं, तुम्ही दुसरं काही मागा, सुखाची साधनं अनेक आहेत, सुखाचे विषय अनेक आहेत. त्यांनी सांगितलं तरीच, म्हणजे हे मिळालं तरच. देहाचा विसर पडला आणि म्हणजे देहाचा विसर कशाने? झोपेतही देहाचा विसर आहे, तसा नको. मला आत्मज्ञान दे. आणि मग आत्मज्ञानाने जर खरा विसर पडला तर ते ज्ञान, जसं आपण म्हणतो ना, न्हावी उठला आणि खुंट फुटला, तसं हे अज्ञान ठेवलं आणि बाकीची किती साधनं केली तर पुन्हा दुःख येतच राहतं. कायम दुःखाचं निर्मूलन करायचं झालं तर त्या मनुष्याला मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, मी देह नाहीच, मी आत्मा आहेच, अशा प्रकारचा निसंशय असा बोध झाला पाहिजे. आणि त्यासाठी असा झाला तरच माझ्या जीवाला खरा आराम मिळेल, विश्रांती मिळेल. हे मला बरे केशी राजा कळू आले. हे केशव राजा, हे परमात्मा पांडुरंगा, हे श्री विठ्ठला, मला ही गोष्ट चांगली कळून आली. त्यामुळं मला दुसरं काहीच नको. मला एक प्रकाराने तुझ्या स्वरूपाशी माझं ऐक्य करून टाक, असं सांगण्याचा भाव आहे. आणि तरीच हा जीव सुख पावे माझा, हे बरे केशी राजा कळू आले. हे बरे म्हणजे चांगल्या रीतीनं मला कळलेलं आहे. मग तुकोबाराय तुमचं म्हणणं काय आहे? तर म्हणणं तिसऱ्या चरणात भावदेही चित्ता राखे पाया पाशे, भावदेही चित्ता राखे पाया पाशे, भावदेही चित्ता राखे पाया भावदेही चित्ता राखे पाया पाशे, भावदेही चित्ता राखे पाया पाशे, सकल वृत्तिशी अखंडित, सकल वृत्तिशी अखंडित, तरी तो हा जीव सुख पावे माझा, तरी तो हा जीव सुख पावे माझा.
तुकोबाराय म्हणतात, ठाव देई चित्ता, माझं जे चित्त आहे चिंतन करणारी जे अंतकरणाची वृत्ती आहे ती तुझ्या पायाजवळ ठेव. ठाव देई चित्ता राखे पायापाशी. स्वामी महाराज नेहमी सांगायचे, तुम्हाला दुःख होतं आहे ना, आनंद पाहिजे असेल ना, तर आनंदरूप परमात्मा आहे. मग त्या परमात्म्याचे तुम्ही जे काही नख आहेत ती पहा, त्याचे तळवे कसे आरक्त आहे ते पहा, त्याची घुटणे पहा, त्याच्या पोटऱ्या पहा, त्याचे गुडघे पहा, त्याच्या मांड्या पहा, त्याची कंबर पहा, त्याचं उदर पहा, त्याचं पाठ पहा, त्याची मान पहा, त्याची हनुवटी पहा, त्याचं नाक पहा. सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. जर तो परमात्मा तुम्ही हे चिंतन वारंवार करीत गेले तर ठाव देई चित्ता राखे पायापाशी. आणि सकळ वृत्तीशी कोणती वृत्ती निघाली, दुःख होतं आहे ना, स्वामी महाराज म्हणायचे, तुम्हाला जीवनात काय दुःख नको आहे ना, मग असं करा, ज्याने दुःख होतं ते करू नका. मग जर तुम्हाला अनात्म देहाकार वृत्ती केल्यावर दुःख होतं तर देहाच्या आकाराची वृत्ती करू नका. पण आम्ही जरी नाही केली तर पुन्हा आपोआप होते. अनंत जन्माचे संस्कार आहे. तर मग पुन्हा स्वामी महाराजांना एक जण म्हटला की देहाकार करायचं सोडलं की किती सोडलं तर पटकन होते. मग स्वामी महाराजांना म्हणे मग काय करायचं, ते म्हणे झटकन पुन्हा पांडुरंगाची मूर्ती करायची. विठ्ठल परत किती झटकन केली ना पुन्हा पटकन देहावरच वृत्ती, देहाकारच वृत्ती होते. ते म्हणे पुन्हा पटकन करायची. विठ्ठल म्हणून ठाव देई चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीशी अखंडित. तुकोबारायांच्याकडं देव हास्य मुखाने म्हणतात, अजून काय पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझ्या लक्षात आलं काही काही अंतकरणातले दोष आहेत आणि त्या दोषामुळं माझं चित्त तुझ्या पायाच्या ठिकाणी स्थिर होत नाही. मी तुला दररोज प्रार्थना करतो, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरून या बाही भवाहा तारी दातारा, चतुरातू शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळामणी धन्य तुझे विठोबा. पण पुन्हा पुन्हाही माझं मन ह्या देहाच्याच आकाराचं होतं. अनात्मा जे आत्मा नाही, जो आनंदरूप परमात्मा नाही, त्याच्या आकाराचं होतं. म्हणून या ठिकाणी काही प्रतिबंध आहेत आणि माझ्या जीवनात कोणते प्रतिबंध आहेत ते तुम्हाला सांगतो. त्या सगळ्या प्रतिबंधाची निवृत्ती परमात्मा, तू माझे मज कळू येते अवगुण, माझे अवगुण मला कळून येतात. तुम्ही परी काय करू म्हणा अनावर, पण मन हे आटोपतच नाही. आता आड उभा राहे नारायणा, दया सिंधूपणा साच करी. तू खरा दया सिंधू आहेत तर तू ताबडतोब माझ्यासाठी धावून ये आणि माझ्या अंतकरणातले असणारे कोणते दोष घालो याविषयी अभंगाच्या चतुर्थ चरणात सांगतात. ज्या मनुष्याला आशा आहे जीवनामध्ये आणि आशामध्ये देवाच्या प्राप्तीची सोडून दुसरी कोणती आशा आहे, किंवा ज्याला जीवनामध्ये परमार्थ करताना भय वाटतं की मी जाईल की नाही, पोचील की नाही, मला शेवटचं परमात्मा साक्षात्कार होईल की नाही, संस्काराचं सुखही अंतरून जाईल, अशी ज्याच्या अंतकरणात भीती असते तो मनुष्य या ठिकाणी ह्या परमार्थामध्ये प्रवेश करीत नाही. केला तर शेवटवेळी त्याचा प्रयत्न होऊ शकत नाही. म्हणून त्याच्या ठिकाणी आशा नसली पाहिजे, भय नसलं पाहिजे. आणि जो मनुष्य चिंताखोर आहे म्हणजे कायम चिंता करणं हा त्याचा स्वभावच झालेला आहे. सुभाषितकार सांगतात, चित्ता जी आहे ना मनुष्याला आयुष्यात एकदा जाळते,
परंतु चिंता माणसाला पावलोपावली जाळते आणि ही चिंता ज्याच्याजवळ आहे तो हे परमार्थ साधन करू शकत नाही. म्हणून आस भय चिंता. नंतर ज्याला परमार्थ करताना काहीतरी लाज वाटते, अहो टाळ घ्यायचं आणि नाचत सुटायचं, ह्याच्यामध्ये गाये नाचे उडे आपुल्या छंदे आणि असं कसं चालेल. हे गुरुदेव रानडे होते आणि त्यांना हे नाचणं आणि गाणं आवडत नव्हतं. जेव्हा माऊलीची पालखी चालली त्यावेळेला त्यांनी नातवंडांना सुद्धा आतमध्ये बोलवलं. ते म्हणजे हे संस्कार लागतील, पाहू नका. तर तिथून असं सांगतात की गुरुवर्य वंदनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी मामा भजन करीत नाचत चालले होते आणि ते मुलं पाहत होते. ते मुलं काही येईनात म्हणून हे रागावून त्यांना ओढवून आणायला गेले. त्यांनी पाहिलं मामा त्या ठिकाणी विणा घेऊन भजन करीत आहेत आणि तेच तिथं नाचायला लागले. कारण आयुष्यभर ज्याची लज्जा होती, मामांसारखे थोर पुरुष पाहिल्यावर ते लज्जा त्यांची निघून गेली. म्हणून परमार्थामध्ये लाज, ज्या निषिद्ध गोष्टी करायला सांगितल्या करू नका म्हणून त्याची लाज वाटली पाहिजे. ज्या करा म्हणून सांगितल्या त्याच्यात ईश्वर आपल्याला सहाय्य होणार आहे, लोकांचा काही त्याच्याशी संबंध नाही. तसंच आपल्या ठिकाणी काम नसावा. काम म्हणजे इदम मे शात इतिच्छा कामशब्दिता. मला हे असावं, मला ते असावं, मला अजून असावं, कायम असावं, अशा ज्या अनेक प्रकारच्या इच्छा आहेत त्या इच्छेचा मनुष्य त्याग करायला समर्थ झाला पाहिजे. त्याला म्हणतात काम. काय आस भय चिंता लज्जा काम आणि क्रोध. बरं आपल्याला काय आहे की आपल्या इच्छिलेली वस्तू प्राप्त झाली का माणसाला अधिक मिळावा असा लोभ होतो आणि जर मिळाली नाही का अंतःकरण काय होतं, त्या ठिकाणी जळाऊ होतं, म्हणजे क्रोध येतो, द्वेष निर्माण होतो. म्हणून या ठिकाणी हे सगळे दोष आपण परीक्षण केले पाहिजे. लोकांचे परीक्षण करायचे नाही, आपल्याकडं बोट करायचं. आपली आशा किती कमी झाली, भय किती कमी झालं, चिंता किती, लज्जा, काम, क्रोध हे सर्व आपल्याकडं जर आपण बोट करून पाहिलं तर तोडावा संबंध यांचा माझा. आणि आपल्याच्याने होत नसेल तर भगवंताची प्रार्थना करावी. आणि 5व्या चरणात सांगतात तुकोबाराय म्हणतात काय, मागणे ते कहीचे आहे आता, नाममुखी संत संग दे. एवढाच अभंग आहे. एवढाच अभंगाचं आपण बारकाईनं चिंतन केलं आणि तेवढंच जर आपल्या अनुभवात आणण्याचा प्रयत्न केला तर हा अभंग आपल्याला संपूर्ण जीवनाचा एक ग्रंथ आहे. त्या ठिकाणी म्हणतात हे मागणे आहे माझं आणि एकच मागणं आहे आणि हेच मागणं आहे. हेच मागणं कोणतं की फक्त तुझं चिंतन घडावं, याच्यापेक्षा काही दुसरं मागणं नाही. या ठिकाणी मागणे ते एक हेच आहे. आता काय मागणं आहे तुकोबाराय तुमचं? तुकोबारायांनी 2 सूत्रं सांगितली. नाममुखी म्हणजे मुखी नाम आणि संग संत म्हणजे संत संग दे.
म्हणजे जीवनातली सगळी कोडी उलगडायची असेल, चांगलं लक्षात घ्या. जगद्गुरू तुकोबारायांनी 2च गोष्टी सांगितल्या. संतांच्या संगतीत राहायचं. पडोनी राहेन तये ठाई. व्याह्या जावयांच्या संगतीनं फार काही लाभ होणार नाही. संत संगतीत इतका लाभ आहे तर पडोनी राहेन तये ठाई. उगाची संतांचे पायी न मगे न करी काही, तुझी अनगा विठोबा. अशा रीतीनं मागणे ते एक हेची आहे. आता मुखात नाम आणि संतांची संगत. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. अशा प्रकारची स्थिती आहे. तेव्हा भगवान परमात्मा तुकोबारायांच्याकडे आश्चर्याने पाहिलं आहे. काय माझा तुकोबा काय मागतो, ह्याच्यामध्ये काही म्हटलं तर हेच पाहिजे, हेच पाहिजे, दुसरं नकोच आहे असं म्हणतो. या तेव्हा तुकोबाराय म्हणतात, खरं सांगू का देवा, की या ठिकाणी मला ही वरपांगी नाही, आत एक आणि बाहेर एक. हा जो मनुष्य आहे हा जीवनात कधी यशस्वी होत नाही. जसं आत तसं बाहेर. त्याने लिहिलं, आत एक आणि बाहेर एक हा दुष्टांचा स्वभाव आहे. आणि जे आत तेच बाहेर आणि जे बाहेर ते आत, ह्या स्वभाव ज्यांचा असतो त्यांना म्हणतात संत. तुकाराम महाराज म्हणतात, मला तुमचं वरपंग काहीच नको. तुका म्हणे नको, तुका म्हणे नको वरपंग नेबा. तुका म्हणे नको वरपंग नेबा. तुका म्हणे नको वरपंग नेबा. तुका म्हणे नको तुका म्हणे नको वरपंग नेबा. माझी सेवा भाव शुद्ध, देई माझी सेवा भाव शुद्ध. तुका म्हणे नको वरपंग देवा, घ्यावी माझी सेवा भावशुद्ध. तेव्हा मला वरपांगी काहीच देऊ नको. जसं आत तसंच बाहेर आणि जसं बाहेर तसंच आत, अशा प्रकारचं मला तू देणगी दे. आणि तुका म्हणे नको वरपंग देवा आणि घेई माझी सेवा भावशुद्ध, किंवा घ्यावी माझी सेवा भावशुद्ध. शुद्ध भावनेने मी जे करतो ती सेवेचा तू अंगीकार कर. आणि असं केलं तरीच हा जीव सुख पावे माझा, तरच माझ्या जीवाला समाधान शांती सुख लाभेल. आणि ही गोष्ट मी उगीच बोलतो असं नाही. बरे केशे राजा कळू आले. मला मनापासून अनेक ठेचा खाऊन अनेक प्रकाराने विचार करून अनेक अनुभव घेऊन मला ही गोष्ट ध्यानात आलेली आहे. म्हणून तू देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा. बरे केशे राजा कळू आले, ठाव देई चित्ता राखे पायापाशी, सकळ वृत्तीशी अखंडित, आस भय चिंता लज्जा कामक्रोध, तोडावा संबंध यांचा माझा. मागणे ते एक हेचे आहे आता, नाममुखी संत संगदी. तुका म्हणे नको वरपंग देवा, घ्यावी माझी सेवा भावशुद्ध. विठोबा Bye.
तायसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीचा हा जीव सुख पावे माझा, तरी केशराजा कळू आले. साधारणपणे या ठिकाणी हरेश्वर महाराजांच्या कृपाछत्राखाली बसून आपण एक ठिकाणी मी जरी उभा राहिलेलो असलो तरी आम्ही काही कीर्तनकार, प्रवचन, व्याख्यान, गायन कुठल्याच प्रकारचं योग्यता नाही. परंतु या ठिकाणी ज्यांनी आम्हाला बालपणी, उदाहरणार्थ हरिभक्तपरायण प्रातस्मरणीय उंडे गुरुजी, त्यांच्या जीवनचरित्र किंवा त्यांचं जीवन पाहत असताना जे काही एक आदर्श वाटले त्याचंच एक अनुसरण करायचा, त्यांच्याच आशीर्वादाने या ठिकाणी थोडंसं बोलता येतं. आपल्या आशीर्वादाने आम्हाला आळंदीला राहायला मिळतं. संतांचा, शास्त्राचा थोडा संबंध येतो. कोणी इतिहासाचा अभ्यास करतात, गणिताचा करतात, इंजिनिअरिंगचा करतात, त्याप्रमाणे हा थोडासा अभ्यास होतो. त्यामुळे ह्या गोष्टी आम्हाला बोलता येतात. परंतु ह्या गोष्टी जरी आम्ही बोलत असलो तरी ह्या आमच्या ओठात असतात, त्या आमच्या पोटात असतील असं नाही. मग तुम्ही कशासाठी सांगता? तर या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्ही कीर्तनकार, उपदेशक म्हणून या ठिकाणी नाही, तर या ठिकाणी मातृपितृतुल्य असणारे हे जे काही सज्जन आणि साध्वी ह्या गावामध्ये असणारे, की ज्यांचा आमच्यावर अधिकार आहे, आमचा ज्यांच्यावर अधिकार आहे, त्यांच्या अधिकाराने आम्हाला काय आशीर्वाद घेता यावे आणि ह्या ओठातले शब्द पोटात जावे, अशा प्रकारची भिक्षा त्यांच्या पायाजवळ मागता यावी म्हणून या ठिकाणी ही कीर्तनरूपी सेवा करायची, एवढा त्याचा अधिकार आहे. नाहीतर खरी वस्तुस्थिती आहे, कधीकधी आमचे हे मित्र म्हणतात की आज तुमचा स्वर लागला होता. मी म्हणलं लागला होता तर मी पकडून ठेवला असता, लागला हेच कळलं नाही तो सुटला तरी कसं कळायचं, ऐकी नाही. असं असला तर हे मृदुंगमणी म्हणजे ही रत्न आहेत ह्या गायन वादकामध्ये, किंवा हे गान कोकिळ आहेत, परंतु त्या ठिकाणी कावळ्याची कावकूसुद्धा आपल्याला येत नाही. परंतु एक सर्वांचं प्रेम, सर्वांचे एक आज्ञा म्हणून त्याचं पालन करायचं, एवढाच अधिकार आहे. फक्त स्वामी महाराज म्हणायचे, कीर्तनात काही कर, फक्त लोकांना शिव्या देऊ नको. विठ्ठल तेवढा नियम पाळण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आम्हाला उलट वाईट वाटतं की जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, आई आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे, पण त्या ठिकाणी आपल्या सुखदुःखामध्ये किंवा काही सेवा म्हणून करत नाही. म्हणून आम्ही एक प्रकारचे सेवा चोर किंवा सेवा अपराधी आहेत. असं असून देखील आपण आमच्यावर नितांत प्रेम करता, त्या ऋणातून आम्ही कधीही मुक्त होऊ शकत नाही आणि जन्मजन्म त्या ऋणातच राहणं हेच आमच्या कल्याणाचं साधन आहे. असो, या ठिकाणी आता आपला नियोजित वेळही संपलेला आहे. ते या कितीही जरी बोलत बसलं तरी त्याला एक मर्यादा असते. परंतु स्वामी महाराज सांगायचे, घेईल त्याचा बोध आहे, जो घेईल त्याला एवढाच अभंग पुरे आहे, आणि ज्याला घ्यायचं नाही त्याला कितीही कीर्तनं अपुरीच आहेत, अशा प्रकारची स्थिती आहे. असो, या ठिकाणी आता हा जो हे जे गाव आहे, ह्या गावाचं हे जे मंदिराचं निर्माण झालेलं आहे ते अलौकिक आहे. सगळं जगच त्याचे कौतुक करतं. परंतु हे जे काही दगड विटा यांच्यापासून जे निर्माण होतं ते निर्माण म्हणजे चैतन्याचं नाही, ती केलेली ईश्वर सेवा आहे. तेव्हा या ठिकाणी जेव्हा काही ही ज्ञानसत्र चालतील, ज्या वेळेला प्रत्येक मनुष्य गाथा वाचेल, सामुदायिक पारायण इथं होईल, किंवा एक मनुष्य येतो, तासभर ज्ञानेश्वरी वाचतो, जप करतो, ध्यान करतो, काही इथं झाडू घेतो, त्याची सेवा करतो, अशा प्रकारचं एक मंगलमय वातावरण ज्या वेळेला होईल, ज्याच्यामध्ये चैतन्य घडलं पाहिजे. जडाला घडवणं काही नाही, जडाला कळत पण नाही. वीट अर्धी तोडली, तोड फुटकी बसवली, त्यांना काही कळत नाही. पण चैतन्याचा हिशेब तो जसाच्या तसा बसला पाहिजे. आणि त्यासाठी इथं बालापासून तर वृद्धापर्यंत सगळे जे जीवात्मे आहेत ते ह्या आनंदाने सुस्नात झाले पाहिजे. आणि त्याला उपवास एकच आहे की परमार्थ साधना करणं. अशा प्रकारचे साधक, अशा प्रकारचे जिज्ञासू या ठिकाणी निर्माण व्हावेत. आणि ते करण्यासाठी ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना मनोबल, शारीरबल, बुद्धिबल, आत्मबल मिळावं आणि त्यांच्या जीवनामध्ये हेच कार्याची प्रेरणा राहावी, किंबहुना हेच त्यांचं जीवन ध्येय व्हावं. यासाठी हे सगळं बळ हरेश्वर महाराजांनी त्यांना द्यावं. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. या ठिकाणी सर्वजण सुखी असोत, सर्व निरोगी असोत, सर्वांना चांगल्या गोष्टी पाहायला ऐकायला मिळत आणि कोणाच्याही वाट्याला दुःख न येवो, अशा प्रकारची प्रार्थना या आमच्या गावामध्ये जेवढे अनादिकालापासून जे संत महात्मे झाले असतील
त्यांच्या चरणी आणि हे आपले प्रातस्मरणीय वंदनीय गणेश्वर शास्त्रीजी सांगतात 2 वेळा ते आपल्या इथं 7-7 दिवस राहून गेले. त्यांनी सांगितलं की काशीनंतर ही जी हरेश्वरचं पिंड आहे ही कोणत्याही प्रकारचे शास्त्रीय तंत्रशास्त्र किंवा वेद किंवा स्मृती ग्रंथाप्रमाणे हिची रचनाच नाही, ही वेगळी आहे. काशीची पिंड पण अशीच आहे. त्यांनी सांगितले माझ्या जीवनामध्ये काशीनंतर हीच एक पिंड पाहिली, हे जागृत देवस्थान आहे. म्हणून त्यांनी 7 दिवस या ठिकाणी ते राहिले आणि त्यांनी नारद भक्तिसूत्र एकदा सांगितलं आणि एकदा प्रवचनाच्या रूपाने त्यांनी सांगितलं. तर असं हे तीर्थ आहे आणि हे तीर्थ याच्या उत्कर्ष करण्यासाठी म्हणजे याचा महिमा वाढवण्यासाठी प्रत्येकाचं कर्तव्य आहे. हे जागृत देवस्थान आहे. या ठिकाणी जर कोणी सत्कर्म करील ते अनंतपटीनं फलीभूत होईल आणि दुष्कर्म करील त्याचाही परिणाम अनंतपटीनं होईल. म्हणून ही गोष्ट निश्चित आहे. म्हणून सत्कर्माकडे आपली सर्वांची प्रवृत्ती होणं, आपल्या सदाचार, सद्भावना आणि सद्विचार याच्या प्रत्येकाच्या करुदिल्याला जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणात हे स्फुरण हरीश्वर महाराजांनी द्यावं आणि त्या स्फुरणाला प्रेरणादायी ठरणारे हे जे कोणी कार्यकर्ते आहेत त्यांचंही जीवन तशाच प्रकाराने त्यांच्या ठिकाणी ही प्रेरणा उत्तरोत्तर उत्कर्षाला लागावी अशीच हरीश्वर महाराजांच्या सत्तेतून माऊलींच्या सत्तेतून प्रार्थना करीत आहे. दुसरी गोष्ट, ह्या गावच्या इतिहासात काय झालं माहीत नाही, पण आज खरा सोनियाचा दिवस आधी अमृते पाहला तो असा आहे. आलेत का गुरुजी? आलेत महाराज? हां, तर या ठिकाणी ह्या महाराष्ट्रामध्ये एक घराणं आहे की आपल्या सर्वांना ज्ञातच आहे, परंतु देगलूरकर घराणं की ज्यांनी हा वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात, मध्य प्रदेशात, कर्नाटकात, आंध्रमध्ये ज्यांनी वाढवला आणि आज वारकरी संप्रदायाचे एक रत्न म्हणून ज्यांना म्हणता येईल किंवा विद्वद रत्नच आहेत, परंतु माझ्या दृष्टीनं ते एक अवतारी कुटीतले पुरुष आहेत की सामान्य माणसाच्या ठिकाणी एवढी बुद्धी किंवा एवढी प्रतिभाशक्ती, एवढं पाठपाठांतर असूच शकत नाही. असे असणारे आमचे परमवंदनीय प्रातस्मरणीय त्या ठिकाणी अनंत श्री विभूषित असे असणारे चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर आजच या ठिकाणी मुक्कामाला आलेले आहेत. उद्या काल्याचं कीर्तन आहे. ह्या परिसरात जेवढे लोक असतील त्यांनी किमान ह्या महापुरुषाचं दर्शन घेण्यासाठी नुसतं एकदा डोळे भरून पाहून कीर्तन नाही ऐकलं तरी चालेल, ऐकलं तर अतिच उत्पन्न आहे, चांगली गोष्ट आहे. तर ह्या महापुरुषांचं दर्शन आपल्याला जे उद्या होणार आहे ही करुदिल्याच्या इतिहासातली फार मोठी गोष्ट आहे आणि ती सहज घडून आलेली आहे. म्हणून ही एक कल्पना आपल्याला दिली. असो, या ठिकाणी ही जी शब्दरूपी फुलं आहेत ही सगळं माझ्या माता भगिनी आणि पितृतुल्य बंधुतुल्य असणारे सर्व सज्जन यांच्या चरणी ही कुसुमांजली समर्पित करतो आणि या ठिकाणी चिंतनाला विराम देतो. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय